हिंदी जीआरची होळी केल्याप्रकरणी जमावबंदीचा गुन्हा दाखल। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर गुन्हे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनाच्या वेळी होते उपस्थित। तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी कोर्टात स्वतः प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत। सूत्रांची माहिती, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रणच नसल्याची माहिती। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून खासदार नारायण राणे यांची टीका। ब्रँड हा शब्द फक्त बाजारपेठेतल्या उत्पादनालाच वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावरून नीलम गोऱ्हेंची खोचक टीका। नीलम गोऱ्हेंचे सर्व काळे कारनामे माहिती आहे। किशोरी पेडणेकरांचा गोऱ्हेंवर हल्लाबोल, तर नीलम गोऱ्हेंचा थर्ड क्लास बाई असा उल्लेख। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत, तुमचे कसे होणार? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार करण्याचाही सल्ला। 30 वर्ष मुंबईत राहून सुद्धा मला मराठी फारशी कळत नाही, मी मराठी शिकणार नाही। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंचं विधान। तर महाराष्ट्रात मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडेंचा इशारा। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान। तर रजा अकादमी विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती। पुण्यातल्या कोंढव्यातील अत्याचार प्रकरणी पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक, हातात काळे झेंडे घेत गृहमंत्री शहांच्या दौऱ्याला विरोध। 24 तासांनंतर सुद्धा या प्रकरणातील आरोपी मोकाटच। मुंबईमध्ये एसबीआय मुख्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार। शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदला सुद्धा पक्षात घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। फेक नेरेटिव्ह आधीच सरकारच्या बाजूनं नेरेटिव्ह करा। भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचा कानमंत्र। सूत्रांची माहिती, तर टेंडरच्या मागे न लागण्याचा सुद्धा सल्ला। गिरणी कामगारांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरेंनी सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। मुंबईतील रेल्वे स्थानकातील स्टॉल्सवर एका वडापावसाठी ग्राहकांना आता 13 रुपयांऐवजी 18 रुपये मोजावे लागणार। नवे दर पत्रक लवकरच जाहीर होणार। छत्रपती संभाजीनगरात काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात। भरधाव कारनं 5 ते 6 जणांना उडवलं, 2 जणांचा जागीच मृत्यू। मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे पालिकेला निर्देश। तर मंत्री उदय सामंतांची माहिती, कबुतरांमुळे श्वसनाचे विकार, दुर्गंधी आणि प्रदूषणात वाढ होत असल्यानं हा निर्णय। हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस। तर गंगापूर धरणातनं 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर तळकोकणातील नद्यांच्या पातळीत वाढ। तर सिंधुदुर्गाला आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज। 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।